नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपच्या किंवा भाजप समर्थकांच्या कोणत्याही सोशल मीडिया हँडलवर तुम्ही जर जाऊन पाहिलं तर देशामध्ये आता एक फारच नवीन मोठी काहीतरी एक घटना घडणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. काहीतरी दिल्लीमध्ये मोठं घडतं आहे, मोठी घडामोड आहे आणि याबाबतच्या सारख्या ट्विट्स, बातम्या किंवा याबाबतचे सारे संकेत हे भाजपकडनं देण्यात येत आहेत. अनेकांना असं वाटतं आहे की पश्चिम बंगालमध्ये वक्फ बोर्ड कायद्यावरनं जो काही हिंसाचार झाला त्या हिंसाचारामुळं बंगालमध्ये काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये मोदी सरकार आहे की काय. पण मला वाटत नाही मोदी सरकार, पश्चिम बंगाल सरकार किंवा ममता बॅनर्जी यांचं सरकार हे बरखास्त करून त्या ठिकाणी काही आणीबाणीसारखं काही शस्त्र उगारण्याचा शक्यता मला फार कमी वाटते आहे. हे जे भाजप समर्थकांचे ट्विट्स आहेत ते आहेत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबद्दलचे. त्यांच्या एकूण सगळ्या ट्विट्सवरनं असं दाखवण्यात येत आहे की ही जी काही मोठी घटना आहे ती म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. आणि हे अटक होण्याचं जे कारण आहे ते नॅशनल हेराल्डमधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरण. या प्रकरणामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी आणि सॅम पित्रोडा यांच्यावरती दिल्लीतील पतियाळा कोर्टामध्ये चार्जशीट म्हणजेच आरोपपत्र दाखल झालेलं आहे. हे आरोपपत्र दाखल झाल्यामुळे या सगळ्या प्रकरणाला पुन्हा एकदा उजाळा मिळालेला आहे. माध्यमांमध्ये पुन्हा चर्चेला आलेलं आहे सगळं प्रकरण. एवढंच नव्हे तर सोशल मीडियामध्ये, त्यातही आधी म्हटलं त्या पद्धतीनं भाजप समर्थकांच्या सोशल मीडियामध्ये राहुल गांधी हे गजाआड जाऊ शकतात अशा प्रकारची भाकितं वर्तविण्यात येत आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी याबाबत एक सूचक विधान केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, कायद्यापेक्षा गांधी कुटुंबीय हे मोठं नाही, त्यामुळं याबाबत जर वेळ पडली तर राहुल गांधी यांच्यावरती कठोर कारवाई करायला मोदी सरकार मागे पुढे पाहणार नाही. अशा प्रकारची साधारणपणे ही विधानं आहेत. पण प्रत्यक्षात खरंच तसं होईल की काहीतरी एक लक्ष डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न आहे किंवा सरकारच्या मनात प्रत्यक्षात वेगळं काहीतरी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण 2014 पासून सुरू झालेलं होतं. भाजपचे आणि त्यातही मोदी यांचे जवळचे मानले जाणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी खरं तर या प्रकरणामध्ये पतियाळा हाऊस कोर्टामध्ये वैयक्तिक तक्रार दाखल केली होती आणि तेव्हापासून हे प्रकरण सुरू झालेलं आहे. आता हे सुब्रमण्यम स्वामी मोदी सरकार किंवा भाजपच्या विरोधात ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या पद्धतीनं त्यांनी नंतर या प्रकरणाचा खरोखरीच पाठपुरावा केला की नाही याबाबत तरी शक्यता कमी वाटते आहे. तर 2014मध्ये म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर ही तक्रार दाखल झालेली आहे आणि तब्बल आता 11 वर्षांनंतर त्याच्यावरती चार्जशीट दाखल झालेला आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेतली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सहसा कोणत्याही आरोपीला अटक होत नाही. आरोपपत्र दाखल होणं म्हणजे त्या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला आहे, याच्यामध्ये योग्य ती माहिती, योग्य ते पुरावे, त्याचं सगळं लॉजिक, कार्यकारण भाव हे पोलिसांना किंवा तपास यंत्रणेला मिळालेले आहेत. याच्यामध्ये आता आम्हाला आणखीन तपास करण्याची आवश्यकता नाही असा एक त्याचा अर्थ घेतला जातो. त्यामुळं कायदेशीरदृष्ट्या जर पाहिलं तर चार्जशीट दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक होणं थोडंसं दुर्मिळ समजलं जातं. पण अनेकांना असं वाटतं आहे की खरोखरी जर या तपासामध्ये किंवा याबाबत आणखीन आम्हाला काही माहिती हवी आहे अशी जर मागणी ईडीनं कोर्टाकडे केली तर नक्कीच राहुल गांधी हे पुन्हा ईडीच्या ताब्यात येऊ शकतात. पण यातली सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, हे चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यावर आपण 25 एप्रिलला विचार करू असं पतियाळा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं 25 एप्रिलपर्यंत तरी हे प्रकरण भाजप सोशल मीडियामधून बऱ्यापैकी रंगवणार असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. आता याच्यामध्ये खरं काय खोटं काय, ईडी म्हणतं त्या पद्धतीने गैरव्यवहार खरोखरीच झालेला आहेत का, ही जी नॅशनल हेराल्डची जी मालमत्ता होती ती तब्बल 2000 कोटी रुपयांची मालमत्ता होती आणि ही मालमत्ता हडपण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोडा, मोतीलाल व्होरा या सर्वांनी मिळून कट रचला आणि ही मालमत्ता आपल्याकडे खेचून घेतली अशा पद्धतीचा हा आरोप आहे. त्यासाठी कटकारस्थान रचलं,
पुरावे नष्ट केले, आर्थिक गैरव्यवहार केले. 50 लाख रुपयांमध्ये राहुल आणि सोनिया गांधी ही 2000 कोटी रुपयांची मालमत्ता हडप केल्याचा ईडीचा प्रमुख आरोप आहे. एवढंच नव्हे तर आता ईडीनं न्यायालयाला अशी मागणी केलेली आहे, यातली तब्बल 694 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची आमची तयारी आहे, अशा प्रकारचं देखील ईडीनं न्यायालयाला कळवलेलं आहे. त्यामुळं हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही आहे. ईडीनं देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कठोर कारवाईचे संकेत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात दिलेले आहेत. आता याच्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं जे काही झालेलं आहे की नॅशनल हेराल्ड हे जे दैनिक होतं, हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेलं होतं. त्यासाठी त्यांनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही कंपनी स्थापन केलेली होती आणि ही कंपनी नंतर कालांतराने तोट्यामध्ये गेली आणि 2010मध्ये एक ही कंपनी राहुल गांधी यांनी स्थापन केलेली होती, यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड. 2 नावं तुम्ही लक्षात ठेवा, असोसिएट जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड. आता ही जी कंपनी आहे AGL, जी जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेली होती, या कंपनीच्या दिल्ली, मुंबई, लखनौ, पंचकुला, इंदूर या ठिकाणी बऱ्याच मालमत्ता आहेत. यातलं नॅशनल हेराल्ड हाऊस जे आहे, हेराल्ड हाऊस म्हणून ते जास्त परिचित आहे. या हेराल्ड हाऊसची किंमत काही शेकडो कोट्यांनी आहे आणि ह्या AGLची मालकी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कंपनीकडे आली आणि ही जी कंपनी आहे, या कंपनीनं YILनं फक्त 50 लाख रुपये देऊन या AGLची सगळी मालमत्ता आपल्याकडे घेतली. अशा प्रकारचा ईडीचा हा सगळ्यात प्रमुख आरोप आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी AGL म्हणजे मूळ जी कंपनी आहे, ही कंपनी जेव्हा तोट्यामध्ये होती तेव्हा या कंपनीला तब्बल 94 कोटी रुपयांचं कर्ज हे काँग्रेस पक्षानं दिलेलं होतं. आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काँग्रेसनं ही नॅशनल हेराल्ड हे दैनिक चालावं असं वाटत होतं आणि त्यामुळे हे 94 कोटी रुपयांचं कर्ज AGLला दिलेलं होतं. आता ईडीचं म्हणणं असं आहे की काँग्रेसने हे 94 कोटी रुपये कुठनं आणले, त्याचा उगम काय हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळं हे जे 94 कोटी रुपये AGLला दिलेले आहेत, हे काळे पैसे पांढरे करण्याचा उद्योग आहे, असं ईडीच्या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे. आता जी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रत्येकी 38% म्हणजे एकूण 76% मालकी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 94 कोटी रुपयाचा उगम कसा आला आणि 50 लाख रुपयांच्या बदल्यामध्ये ही मालमत्ता यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडकडे कशी आली, याचा जो सगळा सोर्स आहे किंवा याचं जे सगळं प्रकरण आहे, हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे. आणि हे जे AGLला पैसे दिल्याचं जे काँग्रेसनं दाखवलेलं आहे किंवा 50 लाख रुपये दिले हे राहुल गांधीने जे दाखवलेलं आहे, हे सगळं मनी लॉन्ड्रिंग असून AGLच्या प्रॉपर्टीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्याचं हे सगळं प्रकरण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्यक्षामध्ये व्यवहार हा वेगळ्या रकमेचा झालेला आहे आणि दाखवला फक्त 50 लाख रुपयांचा आहे. त्यामुळे ही जी कॅशमध्ये काही रकमेचं काही ट्रान्सफर झालेला आहे का, याचा देखील शोध ईडीनं घेतलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा अशी कंपनी एक टेक ओव्हर केली जाते तर ती एवढ्या कमी रकमेमध्ये कशी काय टेक ओव्हर होईल. म्हणजे ज्या कंपनीची मालमत्ता 2000 कोटी रुपयांची आहे, ती 50 लाख रुपयांमध्ये गांधी कुटुंबाकडे कशी येते, हा एक देखील ईडीला पडलेला सगळा प्रश्न होता. आता हे जे सगळं ईडीचे जे दावे आहेत, याबाबतचे सगळे कागदपत्र, मालमत्तेचे मूल्यांकन, आर्थिक व्यवहारांचे सगळे पुरावे हे ईडीनं आज कोर्टामध्ये दाखल केलेले आहेत. त्यामुळं ईडीनं आपल्याकडे पुरावा असल्याचं म्हणणं देत न्यायालयापुढे धाव घेतलेली आहे. आता याच्यामध्ये राहुल गांधी यांची 50 तास चौकशी झालेली होती. ईडीनं राहुल गांधींना त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवून घेतलेलं होतं. तेव्हा देखील तो एक मोठा नॅशनल इश्यू झालेला होता आणि तब्बल 50 तास राहुल गांधींची चौकशी झालेली होती, मात्र त्यांना अटक झालेली नव्हती. हे मात्र तेवढंच खरं आहे. आता सगळ्यात जे महत्त्वाचं आहे की
पतियाळा कोर्ट किंवा ज्या न्यायाधीशांसमोर ही सगळी सुनावणी चालणार आहे ते या ईडीच्या आरोपपत्राची दखल घेणार का? आरोपपत्राची जर दखल घेतली तर त्याच्यावर रीतसर खटला चालणार का? तिसरी महत्त्वाची गोष्ट, आरोपी जे आहेत ते तपास यंत्रणेला व्यवस्थित सहकार्य करत आहेत का, याबाबतची विचारणा ईडीला केली जाईल आणि त्यानंतर मग राहुल गांधी यांना अटक होणार की नाही होणार याबाबतचा निर्णय होऊ शकतो. पण आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा ईडीनं असे छापे टाकलेले आहेत, ईडीनं असे आरोपपत्र दाखल केलेले आहेत, त्याच्यामध्ये ईडीचा जो सक्सेस रेशिओ आहे तो फार कमी आहे. त्यामुळे ईडीने जरी खटला दाखल केला तरी त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी ईडीला बरेच प्रयत्न करावे लागतात. एक तर आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये देखील ईडीचे अनेक छापे पडले, पण त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आरोपपत्र देखील सादर झालेले नव्हते आणि अनेक ठिकाणी आरोपपत्र जरी दाखल झाले तरी प्रत्यक्षामध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये नॅशनल हेरल्डच्या सगळ्या प्रकरणामध्ये काय होणार याची उत्सुकता देशाला लागून राहिलेली आहे. पण सध्या तरी असं दिसून येत आहे की राहुल गांधी यांना अटक होण्याची शक्यता फारच कमी आहे. जे भाजपचे भक्त आहेत त्यांनाच असं वाटू शकतं की मोदी सरकार अशी काहीतरी कारवाई करू शकतं. बघूया, 25 एप्रिल ही सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे आणि या तारखेलाच या प्रकरणावरचा पुढचा पडदा उठणार आहे. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.